सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राजगुरुनगर येथे 25 डिसेंबर 2024 रोजी 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून खून करण्यात आला होता। त्या प्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीस अटक देखील केली होती। त्याच्या निषेधार्थ दिंडोरी येथे गोसावी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। दिंडोरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। सदर आरोपीला फाशी न दिल्यास संपूर्ण गोसावी समाज न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला। या प्रसंगी बोलताना दिंडोरीच्या उपनगराध्यक्षा शैलाताई उफाडे यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी दिंडोरीच्या उपनगराध्यक्षा शैलाताई उफाडे, धीरज चव्हाण, सागर चव्हाण, नरेश चव्हाण, अनिल साळुंके, अमर घाडगे आदींसह गोसावी समाज उपस्थित होता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये राजगुरुनगरमध्ये 2 गोसाई समाजाच्या 2 लहान चिमुकल्यावर जो अत्याचार झालेला आहे, आज आम्ही सर्व गोसाई समाज त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आज दिंडोरी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। तर आज या आमच्या गोसाई समाजावर जो अत्याचार झालेला आहे, जो काही परप्रांतीय आहे, या नराधमांनी या चिमुकल्यांवर अत्याचार करून आणि त्यांची हत्या केलेली आहे। अशा या नराधमांना सरकारने फास्ट ट्रॅकने त्यांना खटला चालवून आणि या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी। हा गोसावी समाज आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे। आजपर्यंत आमच्या गोसाई समाजाला कुठेही न्याय मिळाला नाही, पण आज तरुण पिढी ही आज हुशार झालेली आहे। सर्वजण आज एकवटलेले आहे। आज महिला असो, आमचे तरुण पोरं असो, आम्ही सर्वजण आज एकवटलेलो आहे। या नराधमाला जर या 2 नराधमांना जर फाशी मिळाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार। मुख्यमंत्री साहेब, तुमच्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? तुम्ही आज बघताय वर्षापासून या आपल्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये चिमुकल्यांवर, महिलांवर अत्याचार होत आहे। तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब, आज तुम्ही तुमच्याकडे आज आमचा गोसावी समाज न्याय मागण्यासाठी आलेला आहे। तुम्ही आज आमच्या मुलींना हा न्याय दिलाच पाहिजे। आज तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आमच्या या लाडक्या मुलींवर खऱ्या अर्थाने तुम्ही यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। आमचा गोसाई समाज आजपर्यंत तुमच्याकडे काय मागितलेलं नाही। आज आम्हाला फक्त 4% आरक्षण आहे आणि आमच्या मुलांना नोकऱ्या नाही, तरी पण आम्ही आज एकवटलेलो आहे का की आम्ही अत्याचार कुठपर्यंत सहन करायचा, आम्ही याच्या पुढे अत्याचार सहन करणार नाही आणि आमच्या मुलींना ह्या खऱ्या अर्थाने तुम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करायचं। आज एकच विनंती आहे फडणवीस साहेबांना आणि आपले शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवारांना की तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या या गोसावी समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि आम्हाला सुद्धा आरक्षणामध्ये 12% आम्हाला आरक्षण देण्यात यावं। म्हणजे आमच्या या जी तरुण पिढी आहे आज ही खितपत पडलेली आहे, या तरुणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल एवढंच मी या वतीने सांगते आणि आज या गोष्टीचा जाहीर निषेध करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।